हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आजचा विषय आहे, अहो, श्रीमंतांना धैर्य कमी असते का? हा प्रश्न का पडतो म्हणजे कितीतरी वेळेला अति श्रीमंत लोक स्वतःचं जीवन संपवतात तेव्हा हा प्रश्न पडतो. नुकतंच घडलेली घटना, CJ रॉय, मोठे बिल्डर, फक्त भारतातच नव्हे, त्यांचं काम दुबईत चालू होतं, श्रीलंकेत चालू होतं. कॉन्फिडेंट ग्रुप म्हणून त्यांचे ग्रुपचं नाव. दुबईत सुद्धा खूप त्यांची कामं चालू होती, श्रीलंकेत होती, इंडियात चालू होती, बेंगलोरला तरी खूप कामं चालू होती, केरळमध्ये चालू होती. फक्त एवढंच का? नाही, सिनेमे किती तरी ते डायरेक्ट केलेले आहेत. त्याच्याशिवाय त्यांना मीडियामध्ये कितीतरी फॉलोवर्स आहेत. तसं असताना एवढे मोठे माणसांना, शेती बघितला तरी हजारो एकरची शेती, एवढं सगळं असताना हे माणसांना स्वतःला का संपवलं? आणि ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते, कॉफी डेचे मालक होते त्यांची पण 2018 मध्ये वाटते. हे बघा, मुख्यमंत्र्यांचे जावई होते ते. किती हजारो एकर कॉफी एस्टेट्स, जगातले कितीतरी ठिकाणी कॉफी डे आउटलेट्स, एवढा मोठा बिझनेस, एवढं सगळं असून ते माणसानं स्वतःला संपवलं. त्यामुळे हे सगळे मागचे कितीतरी आपण गोष्टी बघितल्या की वाटते, किंवा आता आपल्याकडे घडलेल्या कितीतरी नवीन लग्न होऊन मुलींनी स्वतःला संपवलेल्या घटना आपण बघितल्यात. सगळं श्रीमंतीत वाढलेल्या, अगदी श्रीमंत घरातल्या, त्यामुळे ते एवढ्या हाले हुंडा देऊ शकले ना. त्यामुळे हे सगळे घटनाक्रम कधी कधी विचार करायला लावतात का श्रीमंत लोकांना धैर्य कमी असते का? आता आपण CJ रॉय ह्यांचं हे करूया. अहो, त्यांना भरपूर राजकारणातही ओळखी होत्या. आता एवढे मोठे म्हटल्यावर कर्नाटकमध्ये पण होत्या, केरळमध्ये पण होत्या. एवढं सगळं असून ते कशासाठी स्वतःचं अंत्य उधळून घेतलं? घडलं काय? इन्कम टॅक्सवाल्यांनी रेड घातली होती ऑफिसमध्ये, घरात, ऑफिसमध्ये, सगळीकडे. ते दुसऱ्या खोलीत सगळे असताना ते काय म्हणाले, मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन येतो, काही फाईल्स घेऊन येतो म्हणाले, आणि ऑफिसचं दार लावून घेतलं आणि स्वतःला गोळी मारून घेतली आणि स्वतःला संपवलं. मला इथे प्रश्न पडतो, आपण स्वतःचं काही बिझनेस असू देत, नोकरी असू देत, काही असू देत, इन्कम टॅक्स म्हणा, काही, हे सगळं व्यवस्थित ठेवलं नियमाला धरून,
कशाला घाबरायचं कारण आहे? आपलं लाईफ ओपन बुकगट ठेवूया ना. जे काही आपलं इन्कम, जे काही आपला खर्च, आपण कोणाला काय दिलं, कुठून काय आणलं, सगळं. मग कशाला घाबरायला पाहिजे? आणि ह्यांचं तरी बिझनेस म्हणजे कितीतरी कोटींचा. आणि मुलं मोठी आहेत. दुबईतलं सगळं कामकाज मुलं बघतात. हे पण दुबई इंडिया असंच करत होते. हे सगळं घडलं तेव्हा सुद्धा त्यांचे कुटुंबीय दुबईत होते. नंतर ते आले इंडियात. म्हणून किती तरी वेळेला असं वाटते का श्रीमंत लोक घाबरट असतात का? खरं म्हणजे काय, पैसे ना आपल्याला पॉवर द्यायला पाहिजे. मनी इज पॉवर म्हणतात. मग हा पैसा त्यांना कॉन्फिडन्स का देत नाही? हेच आपण कितीतरी गरीब लोक म्हणतो. कधी कधी काही ते चूक केलेली नसताना सुद्धा त्यांना काही गोष्टींना समोर जावं लागते. पण ते जातात. ते काही घाबरत नाहीत. मग तुमच्याकडे एवढा पैसा आणि तुमच्या ओळखी बघितलं तर सरकारमध्ये सगळे तुमचे ओळखीचे मित्रमंडळी, फिल्म फील्डमध्ये जावा, तिथे बिझनेस फील्डमध्ये जावा, तुम्हाला एवढं सगळं बॅकिंग असताना तुम्ही असं का करता? हा जनसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. हे जनसामान्यांचा प्रश्न मी इथे उठवतेय. हे इव्हन जनसामान्य म्हणतात. हे श्रीमंत लोक घाबरट असतात. त्यांना धैर्य नसते. म्हणून इन्कम टॅक्सची रेड पडली, लगेच स्वतःला गोळ्या मारून संपवून घेतलं. का घाबरता तुम्ही? कारण काय घाबरायचं? एवढं काय होऊन काय झालं असतं? काही फाईन बसलं असतं, 1-2 वर्ष जेलमध्ये जाऊन यावं लागलं असतं. आणि ते काही तुम्ही केलेले चुकांसाठीच. का तुम्हाला समाज आपल्याकडे कसं काय रिॲक्ट करेल? आत्तापर्यंत मी एवढा मोठा होतो म्हणून मिरवलेला आहे, असं सगळं घडलं तर समाज माझ्याकडे कुठल्या नजरेनं बघेल? म्हणून समाजाची भीती वाटते. देवाची तरी भीती वाटत नसणार असं वाटते. कोणाची भीती वाटते? खरोखर भीती असली तर कोणाची भीती आहे? मला काही कळेना. म्हणून मी माझे सगळे व्ह्युअर्सांना विचारते, हे काही जनसामान्यांनी विचारलेला प्रश्न आहे. सामान्य जनतेचा प्रश्न आहे. श्रीमंत लोक घाबरट असतात का? भित्रे असतात का? आणि ते दिलेली उदाहरणं ही आहेत, एक्झाम्पल्स. ते कॉफी डे मालकाचं उदाहरण आता नुकतंच घडलेलं, 4 दिवसापूर्वी घडलेली घटना, CJ रॉय. एवढं सगळं असून का असं होते? मला वाटते हा प्रश्नाचं उत्तर मलाही माहीत नाही. मी माझे व्ह्युअर्सांचा प्रश्न मांडलेला आहे. आपल्याला काय वाटते ह्याच्याबद्दल? म्हणजे जनसामान्यांना आपल्याला काय वाटते? पैसा आला म्हणजे आपल्याकडे भरपूर पॉवर येते. आपण खूप कॉन्फिडेंट होऊ. आपण खूप काही धैर्य येईल आपल्याकडे. आपल्या ओळखी आहेत सगळीकडे. तरी असं का होते?
म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात म्हणजे तुमच्याकडे धैर्य नाही असं म्हणायचं का? प्लीज माझे प्रश्नाला आपल्याला काय वाटते हे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.